एका 80 वर्षाच्या आजोबांना त्यांची नवरी मिळाली आणि तीही 23 वर्ष वय असलेली। हे ऐकून तुम्हीही चकित झाला असालच, पण हे खरं आहे। एका 23 वर्षीय तरुणीने 80 वर्षीय व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे। वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजोबांना त्यांच्यापेक्षा 57 वर्षांनी लहान जोडीदार सापडला आहे। त्यांची लव्ह स्टोरी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल। दरम्यान काय आहे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 23 वर्षीय तरुणीचं एका 80 वर्षीय आजोबांवर प्रेम जडलं आणि या दोघांनी लग्नही केलं। ही बातमी बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। ही बातमी आपल्या शेजारील देश चीनमधील आहे। सोशल मीडियावर या कपलची जोरदार चर्चा सुरू आहे। या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत। ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटने या जोडप्याची अनोखी लव्ह स्टोरी जगासमोर आणली आहे। मीडिया रिपोर्टनुसार चीन हेबेई येथील वृद्धाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करणारी मुलगी तिथे राहणाऱ्या एका वृद्धाच्या प्रेमात पडली। वृद्धाश्रमात दोघांची मैत्रीण झाली आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। वृद्धाचे वय 80 वर्षे तर मुलीचे वय 23 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे। मुलगी वृद्धापेक्षा 57 वर्षांनी लहान आहे। वृद्धाश्रमात दोघांची ओळख झाली, त्यानंतर दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले आणि या दोघांना प्रेमाचं वेड लागलं। यानंतर दोघांनी एक दिवस लग्न करण्याचा निर्णय घेतला। तरुणीला आजोबांचा स्वभाव खूप आवडला आणि आजोबांना मुलीचा लळा लागला। यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण या लग्नासाठी तरुणीने तिच्या कुटुंबियांशी संबंध तोडले आणि तिच्या वयाच्या 4 पट पुरुषाशी लग्न केलं। त्यांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलं, पण त्यांच्या कुटुंबातील कोणी या लग्नाला उपस्थित नव्हतं।